हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 13. अध्यायाचं नाव आहे क्षेत्रज्ञ विभाग योग. 16व्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आपण वाचत आहोत. पुढे वाचत राहणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भक्तियुक्त इंद्रियांनी भगवंतांना जाणता येऊ शकते. जसे एखादा व्यक्ती शास्त्रीय संगीतामध्ये जाणकार आहे, तर त्याला शास्त्रीय संगीत आहे ते जेव्हा ऐकायला मिळतं तेव्हा तो त्याचं आस्वादन घेऊ शकतो. हे उदाहरण देऊन ते समजवत आहेत. तर आपण पण हे जाणून घेऊया की कसं ते. जसं राग बिहाड आहे, त्यामध्ये हरे कृष्ण हा मंत्र गायचा आहे, तर त्यात गायलं जातं हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. आता आपण हे जे हरे कृष्ण महामंत्र एका विशिष्ट रागात गायलेला ऐकला, तर ज्याला शास्त्रीय संगीताचं ज्ञान नाहीये त्याच्या समोर जर हे गायलं गेलं आणि त्याला विचारलं हा राग कोणता आहे संगीतातला, हा ओळखा, तर त्याला काही कळणारच नाही. त्याचं आस्वादन इतर लोक कशा रीतीने घेत आहेत, कसं काय घेत आहेत, हे त्या व्यक्तीला समजणारच नाही. जसं लहानपणी आपण रेडिओ ऐकायचो, तर त्यावर शास्त्रीय संगीत सुरू झालं, तर शास्त्रीय संगीताचं काहीच ज्ञान नसल्यामुळे छोटी मुलं आहेत ती लगेच बंद करून टाकायची आणि विचार करायचे की हे काय आहे असे करतायत आणि अनेक सारे लोक हे ऐकत बसतायत, हे असं काय आहे. तर वैष्णवाचार्य समजवतात की ही जी लहान मुलं आहेत त्यांची हे शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी हे जे कान आहेत ते अजून तयार झालेले नाही आहेत आणि म्हणून ते या शास्त्रीय संगीतातील विविध रागांचं आस्वादन करू शकत नाहीत. पण तेच मूल जेव्हा मोठं होत आहे तर आणि या शास्त्रीय संगीताचं ज्ञान घेत आहे आणि मग तो जर असा शास्त्रीय संगीताच्या एखाद्या कार्यक्रमाला गेला किंवा एखादं गीत तो ऐकतो आहे, तर तो तेच गीत आता आस्वादन घेऊन ऐकू शकतो. हा कोणता राग आहे ते तो जाणू शकतो. जसं आपण मगाशी जे ऐकलं हरे कृष्ण हा राग आहे बिहाड. पण ज्याला ज्ञानच नाही त्याला सांगितलं हा राग असा आहे, तर तो म्हणेल काय आहे हे. तर अशा रीतीने जो जाणकार आहे तोच हे ज्ञान घेऊ शकतोय, समजू शकतो आहे. तसंच जीव जेव्हा या भौतिक जगतात अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या मार्गदर्शनातून भगवंतांविषयी ऐकतो, भगवंतांची भक्तिमय सेवा अखंडपणे अहैतुकीरित्या करतो, भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करणं, प्रसन्न करणं हेच माझं कर्तव्य आहे हे जाणून भक्ती भावनेत प्रेमाने तो अशा भक्तिमय सेवेत जोडला जातो आणि मग तो भगवंतांच्या कृपेने भगवंतांना जाणू शकतो. श्रील बलदेव विद्याभूषण दूरस्थ दुसऱ्या ओळीतला शब्द आहे त्याविषयी लिहितात की भगवंत दूर आहेत, चक्षु आणि कर्णाद्वारे अनुभव करू न शकणारे आहेत. तर असे दूर असलेले भगवंत निकट सुद्धा आहेत, अर्थात अनुभव गम्य आहेत. दूरस्थम च अंतिके च तत्. तसं खूप लांबची वस्तू आपल्याला दिसत नाही,
त्याचप्रमाणे भगवंत सर्वत्र उपस्थित आहेत, मात्र भौतिक इंद्रियांच्या पलीकडे आहेत आणि म्हणून ते दिसू शकत नाहीत. पण जर व्यक्ती भक्ती करतो आहे तर भगवंत त्याच्या अगदी निकट आहेत. यासाठी ब्रह्मसंहितेचा श्लोक सांगितला जातो. प्रेमांजनच्छुरित भक्ती विलोचनेन संतः सदैव हृदयेषु विलोकयन्ति यं श्यामसुन्दरमचिन्त्य गुणस्वरूपं गोविन्दमादिपुरुषं तम अहं भजामि. तर भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी भक्तिमय सेवा करणारा जो व्यक्ती आहे तो सदैव भगवंतांचे दर्शन हृदयामध्ये करत असतो. श्रील बलदेव विद्याभूषण पुढे बृहद अरण्य उपनिषद 4.4.20 हा श्लोक लिहिता आहेत. मनसैव अनुद्रष्टव्यम, अर्थात भगवंतांना मनाद्वारे पाहायला हवे. तर ज्याच्या मनात भगवंतांप्रती प्रेम आहे त्या मनाद्वारे भक्त भगवंतांना पाहू शकतो. पुढे एक श्लोक दिला आहे कठ उपनिषद 4.4.1 कश्चित धीरः प्रत्यग आत्मानम ऐक्षत. एक बुद्धिमान व्यक्ती अंतरात्म्याला बघतो. भक्ती योगाने हे शक्य होते. भक्ती योगे हि तिष्ठती. जेव्हा भक्त भक्ती योगात स्थित राहतो तेव्हा भगवंत त्याच्या हृदयात नित्य निवास करतात. हा श्लोक आहे गोपाल तापनी उपनिषद मधला. श्रील बलदेव विद्याभूषण शेवटी लिहितात की 11.54 मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात भक्त्या तू अनन्यया शक्य. तर मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्ती योगानेच जाणणे शक्य आहे. तर असे अनेक सारे संदर्भ देऊन श्रील बलदेव विद्याभूषण हा जो 16वा श्लोक आहे त्याचे शब्द स्पष्ट करत आहेत. तर आपली गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.